नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। अहमदनगर शहरातील संबोधी विद्यार्थी वसतिगृह फकीरवाडा येथील वसतिगृह अधीक्षक आणि संस्था चालक यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करा। सामाजिक कार्यकर्ते तथा माणुसकी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक प्रकाश लांडगे यांचे जिल्हा परिषदेत निवेदन। अहमदनगर फकीरवाडा येथील संबोधी विद्यार्थी वसतिगृह बेजबाबदारपणामुळे 11वी मध्ये शिकणाऱ्या प्रकाश राजेंद्र निंबाळकर या विद्यार्थ्याचा निघोज तालुका पारनेर या ठिकाणी पाण्याच्या कुंडामध्ये पडून मृत्यू झाला। सदरील वसतिगृहाला शासन मान्यता 5वी ते 10वी पर्यंत असताना 11वीचा विद्यार्थी तिथे ठेवला का? तसेच मयत विद्यार्थी निघोज या ठिकाणी गेला कसा? वसतिगृह अधीक्षक आणि मयत मुलाचे कॉल डिटेल्स तपासावे, तसेच CCTV पाहावे। वसतिगृह अधीक्षक रजिस्ट्रार यांनी विद्यार्थ्याला वसतिगृहाच्या बाहेर का सोडले? वरील सर्व बाबी संशयास्पद वाटत असल्यामुळे मेहरबान साहेबांनी तात्काळ संबोधी विद्यार्थी वसतिगृहाची सखोल चौकशी करून दोषी वसतिगृह अधीक्षक आणि कार्यकारी रजिस्ट्रार व संस्था चालक यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच तात्काळ वसतिगृहाची मान्यता रद्द करावी। अन्यथा येत्या काही दिवसात कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता सहकाऱ्यांसमवेत आपल्या दालनात आमरण उपोषणास बसणार। या दरम्यान कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपणच जबाबदार राहणार असल्याची नोंद घ्यावी, अशा मागणीचे निवेदन आज 1 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते दीपक दांडगे यांनी दिले। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।